आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। उद्धव ठाकरे पक्षाची रक्षा करण्यासाठी रामरक्षा करताय। ज्यांनी रामभक्ताला चोर म्हटलं ते आता रामरक्षा करायला लागलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना अद्याप रामरक्षा पाठ नसून ते एकही श्लोक म्हणू शकत नाही। उद्धव ठाकरे हिंदू धर्माची थट्टा करताय। खासदार अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। शिंदे साहेबांचा मी एक सामान्य शिवसैनिक आहे। ज्यांना कोकणचा महाराष्ट्राचा नेता व्हायचंय त्यांना माझ्या शुभेच्छा। मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंना अजूनही समजलेलं नाहीये की त्यांच्या पक्षाची वाट कोणामुळे लागली। खासदार अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सांगायचं की मी शिवीगाळ केलीच नाही। प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे संजय राऊतांवर टीका केली। पार्थ पवारांच्या साखरपुड्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक लांबणीवर गेली आहे। खासदार बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजपला सत्तेचा अहंकार आलाय, त्यामुळे भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी उभाटा रस्त्यावर उतरणार आहे। उभाटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी हे वक्तव्य केले। भारतीय जनता पार्टी हुकुमशाहीच्या पद्धतीने वागते। भाजप सर्वांचं आंदोलन दडपण्याचं काम करते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजपावर टीका केली आहे। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे यांना शह देण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्वतंत्र बैठका संपर्क मोहीम सुरू केली आहे। जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते बाजीराव खेमकर यांची भेट घेतली। यावेळी राम शिंदेंनी निवडणुकीचं औचित्य नसल्याचं सांगितलं, तरी भाजप नेत्यानं काँग्रेस नेत्याची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आले।